इतिहास लिहिला जात नाही सहज, तो जन्माला घालावा लागतो. आणि स्वराज्य जन्माला घालणारी पहिली गर्जना केली ती राजमाता, राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ यांनी. त्या केवळ आई नव्हत्या, त्या एक विचार होत्या. त्या तलवारीच्या पात्या इतक्याच धारदार होत्या आणि आईच्या माये इतक्याच प्रखर होत्या. ज्या काळात स्त्रीला पडद्यात ठेवलं त्या काळात माँसाहेब जिजाऊ उभ्या राहिल्या रणात. हातात लेकरू, मनात स्वराज्य आणि छातीत स्वराज्याची धगधगती आग. माँसाहेबांनी गोष्टी सांगितल्या नाहीत झोपेसाठी, त्यांनी गोष्टी सांगितल्या शिवबांना आणि मावळ्यांना जागं ठेवण्यासाठी. त्यांच्या लेखी रामायण महाभारत नव्हती फक्त कथा, त्या होत्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या शपथा. माँसाहेबांनी आपला मुलगा राजा होईल असं स्वप्न पाहिलं नाही, पण आपला मुलगा अन्याय मोडेल हा त्यांचा संकल्प होता. शिवबाला त्यांनी शिकवलं, भीती ही गुलामगिरीची पहिली पायरी असते. डोकं झुकवलंच एकदा तर पिढ्या झुकतात. आई म्हणून माया दिली, पण वेळ आली तेव्हा हृदय दगडासारखं घट्ट करून धैर्याचं दूध पाजलं. शत्रू समोर असताना मागे हटायचं नाही आणि सत्ता हातात असताना अत्याचार करायचा नाही, ही आईसाहेब जिजाऊंचीच नीती. रणनीती त्यांनी शिकवली, राजकारण त्यांनी शिवबांना शिकवलं आणि गरज पडली तेव्हा स्वतःचा मुलगा जरी दुखावला तरी स्वराज्याच्या मार्गावरून त्याला ढळू दिलं नाही. जिजाऊ म्हणजे शांततेतलं वादळ आणि वादळातली दिशा. ती नसती तर स्वराज्याला आवाज मिळाला नसता आणि त्या आवाजाला तलवार. आज ही विचार येतो, शिवराय घडले कसे? त्याचं उत्तर एकच, जिजाऊंच्या विचारांच्या गर्भातून. माँसाहेब आज जिवंत नाही म्हणतात, पण प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या मुठीत जिजाऊ श्वास घेतात. प्रत्येक स्वाभिमानी मराठ्यांच्या रक्तात जिजाऊ पेटून उठतात. म्हणूनच डोळ्यात स्वप्न ठेवायचे असतील तर जिजाऊंसारखं धैर्य ठेवावं लागेल आणि स्वप्न सत्यात उतरवायचे असतील तर जिजाऊंसारखी आक्रमक निष्ठा ठेवावी लागेल. जिजाऊ म्हणजे भूतकाळ नाही, जिजाऊ म्हणजे आज आणि उद्या. जो झुकत नाही, जो थांबत नाही, तोच जिजाऊंचा खरा वारसा. माँसाहेब जिजाऊ ने गोद नहीं ज्वाला संभाली थी, उसी आग से शिवबा की तलवार ढली थी. माँ ने सिखाया झुकना नहीं, सहना नहीं, इसीलिए शिवबा बना इतिहास, कहानी नहीं. माँसाहेब जिजाऊ की सोच जिंदा रही शिवबा की हर सांस में. माँ ने जो सपना देखा था वो उतरा पूरे इतिहास में. सलाम जिजाऊ को जिसने सोच को तलवार बनाया. सलाम शिवबा को जिसने उसी सोच से स्वराज्य बनाया.